सर्वांना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर घरामध्ये ना जेव्हा आपण काम करत असतो तर त्यावेळी सगळ्यात जास्त वेळ हा आपला किचनमध्ये जात असतो। तर किचनची कामं झटपट आणि कमी वेळेमध्ये होण्याचं जे काही रहस्य आहे ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे कामांचं व्यवस्थित मॅनेजमेंट होऊन आपला मौल्यवान आणि किमती वेळ हा वाचला जाऊ शकतो। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनवर जेव्हा आपण काम करत असतो तर त्यावेळेस बऱ्यापैकी जेव्हा आपली भाजी होते किंवा चपात्या होतात तर त्यावेळी जर छोटा किचन असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या जमा होत चालतात। म्हणजे आपण जर चपात्या केला तर पोळीपाट लाटणं झालं, तवा झाला किंवा पकड घेत असतो, त्यानंतर काही प्लेट्स वगैरे असतात किंवा भाजी झाल्यानंतर आपली कढई असते त्याच्यावर आपण प्लेट ठेवत असतो, उलथनं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी जमा होत चालतात। आणि माझी अशी सवय आहे की भाजी झाली की मोठ्या कढईमधली भाजी ही छोट्या डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि मग त्यामुळे काय होतं की किचनवर थोडासा आहे ना आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा जागा मिळत असते आणि ना आपल्याला सुद्धा आपल्याला काय करायचं। पण जर किचनवर खूप सारा गोंधळ असेल, खूप सारी भांडे असतील, खूप साऱ्या वस्तू असतील तर त्यावेळी ना कधीतरी भातामध्ये मीठ कमी पडतं, भाजीकडे लक्ष जात नाही, चपाती करपली जाते आणि मग आपल्याला सुचत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे। त्यामुळे ना जी वस्तू आपल्याला करायची आहे किंवा जी गोष्ट आपण करतो आहे त्यावर व्यवस्थित फोकस किंवा कॉन्सन्ट्रेट करून जर आपण ते काम जर केलं तर आपल्याला आहे ना उत्साह तर वाढतोच, पण काम करायला सुद्धा आपल्याला फ्रेशनेस येत असतो आणि अजून काम करावं अशी भावना मनामध्ये निर्माण होते आणि मेंदूला आहे ना ते कार्य मिळत असतं। तर त्यासाठी जे काम करतो आहे ते काम अगदी व्यवस्थित व्हावं याकरता आपल्या किचनवर जो काही दुसरा पसारा आहे तो बाजूला करणे आणि जे आपल्याला काम करायचं आहे त्यावर व्यवस्थित फोकस करणे किंवा कॉन्सन्ट्रेट करणे, त्यामुळे गोष्टी सहज आणि सोप्या होण्यास खूप सारी मदत होत असते। तर कामं पटापट होण्यासाठी ना आपण स्वतःला काम करताना टाईम लिमिट दिला पाहिजे। म्हणजे जर आपण आज भाजी पोळी जर करणार आहोत तर भाजीसाठीचं जे सामान आहे ते तयार करण्यासाठी आपण 5 मिनटं दिले पाहिजे किंवा भाजी आपण शिजायला घालतो जेव्हा तर त्यावेळेस 5 मिनटं म्हणजे 10 मिनटात माझी भाजी होणार आहे। आणि चपात्यासुद्धा करताना आपण एक टाईम लिमिट केला पाहिजे। जर मला 10 चपात्या करायच्या आहे तर साधारणतः एक चपाती 1 मिनटाला म्हणजे 10 मिनटात माझ्या चपात्या झाल्याच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, तरच आपली कामं पटकन होतात। जेव्हा आपण कुठल्या गोष्टीला टाईम लिमिट देतो ना तर त्यावेळेस आपला मेंदू जास्त कार्य करत असतो आणि जास्त जोमाने सुद्धा तो आपलं जे चॅलेंज आपण स्वतःला केलेलं आहे ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो। त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला टाईम लिमिट देऊन स्वतःला चॅलेंज दिलं ना तर कामं पटपट पण होतात आणि ना आपल्याला उत्साह आपला कायम टिकून पण राहतो आणि कामाचा कंटाळा पण येत नाही। जर तुमच्या चपात्या करायला तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही असंही करू शकता की एका बाजूला भाजी टाकत आहे, एका बाजूला समजा तुम्ही भात लावलेला आहे आणि एकीकडे दुसरं काही तुमचं दूध वगैरे उकळत आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही पटपट चपातीचे उंडे करून आणि मग चपात्या लाटून घेऊ शकतात। म्हणजे फक्त तुमच्या चपात्या शेकायच्याच बाकी राहतात, त्यामुळे तुमचा बराचसा वेळ पण वाचतो आणि तुमचा गॅस पण वाचत असतो। तर आता आहे ना इथे मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी सांगणार आहे अगदी शॉर्टमध्ये। जेव्हा कधी आपण पातोडी करत असतो ना तर त्यावेळेस ते पातोडे अगदी छान हॉटेल स्टाईल असे होण्यासाठी ना तर बेसन पीठ आहे ना छान कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण तयार करायचं, त्याचं लिक्विड मिश्रण, आणि त्यामध्ये ना जिरे टाकलेले आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं नॉर्मल हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर त्या कन्सिस्टन्सीचं मस्तपैकी एकजीव असं मिश्रण तयार करायचं आणि जसं आपण धिरडं टाकतो ना बेसनाचं तर त्या पद्धतीने तव्यावर पहिल्यांदा थोडासा आहे ना तेलाचा शिपका मारून आणि हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अगदी जाडसर असं टाकायचं आणि त्यावर प्लेट ठेवलेली आहे। 5 ते 7 मिनटं एक बाजूने झालं की त्याला मस्तपैकी पुन्हा तेल फिरवायचं आणि मग
ते जे धिरडं आहे किंवा ते जे बेसनाचा गोळा आहे तो पुन्हा उलथून द्यायचा आणि पुन्हा 5 ते 7 मिनटं त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं. त्यानंतर आहे ना बेसन पिठाचं जे गोल धिरडं तयार केलेलं आहे ते थंड होऊ द्यायचं आणि तव्यावर आहे ना थोडासा पाण्याचा शिपका मारायचा थंड झाल्यानंतर आणि मग ते धिरडं जे आपण केलेले आहे पोळी, बेसन पोळी, ती पुन्हा त्या तव्यावर ठेवायची. चाकूला मस्तपैकी ओलसर करायचं पूर्ण आणि त्यानंतर तुम्ही त्याचे डायमंड शेप, चौकोनी शेप किंवा तुम्हाला जो शेप हवा असेल त्या पद्धतीने त्याला कापून घ्यायचं छान. तर आहे ना त्याचे छान मस्तपैकी पीसेस तयार होतात की ज्याला आपण पातोडी असं म्हणत असतो. आणि ही पातोडी डिरेक्टली जेव्हा आपण काळ्या मसाल्याचं वाटण तयार करतो ना, तर तेल टाकून काळ्या मसाल्याचं वाटण जेव्हा आपण छान कढईमध्ये परतून घेतो तर त्याच वेळेस ह्या पातोड्या आहे ना त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. तर त्याच्यामुळे ना भाजी एकदम चविष्ट, चवदार लागते. आपल्या आवडीनुसार आपण धने पावडर, लाल तिखट, काळा मसाला टाकून आणि छान मस्तपैकी भाजी करू शकतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि अप्रतिम होते. प्रत्येक वेळी तीच रेसिपी ट्राय करण्यापेक्षा एकाच भाजीच्या आपण वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा ट्राय केलं पाहिजे. प्रत्येक वेळी नवनवीन आयडिया आपण शिकण्याचा प्रयत्न जर केला ना तर आपसुकच आपल्याला कुकिंगमध्ये सुद्धा खूप सारा आनंद मिळत असतो. जिथे आपण तासनतास उभं राहून काम करत असतो तर त्यावेळेस आपल्या पायांना कळ लागत असते, कधीकधी आपल्याला कंटाळवाणंसुद्धा वाटत असतं. तर अशा वेळी जेव्हा आपण एखादी नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत हे आपण आपल्या मेंदूला सांगतो तर त्यावेळेस ना आपलं मन आपसुकच उत्साही होत असतं ती गोष्ट करण्यासाठी. तर आता ही रश्शी पातोडी हा प्रकार जो आहे ना तर तो डुबुक वडेसुद्धा म्हटले जातात. तर डुबुक वडे कसे करत असतो आम्ही, तर डिरेक्टली बेसन पिठाचं जसं मी मिश्रण तयार केलेलं होतं ते करायचं आणि काळ्या मसाल्याची भाजी पूर्णपणे तयार करायची, रश्शीची भाजी. आणि मग आहे ना जसं आपण भजे जसं सोडतो तसं त्या रश्श्यामध्ये ते भजान टाईप सोडायचं आणि मग भाजीच्या कालवणामध्ये ना ते व्यवस्थित उकळू द्यायचं. तर अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी ट्राय केल्या ना तर घरातल्यांना पण आवडतं आणि आपल्याला पण कुकिंगमध्ये ना इंटरेस्ट वाढत चालतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण नवनवीन रेसिपी ट्राय केल्या पाहिजे, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपला जो वेळ जात असतो तो म्हणजे आज भाजीला काय करायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं एक दिवस अगोदर आपण कुठल्याही भाजीचं म्हणा प्रिपरेशन जर करून ठेवलं ना तर आपला जो ऑन दी स्पॉट वेळ असतो ना की आज आपल्याला भाजीला काय बनवायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळत असतं. त्यामुळे तुम्ही आठवडाभराचं प्लॅनिंग करू शकता किंवा एक दिवस अगोदर भाजीचं जर प्लॅनिंग करून ठेवलं किंवा भाजी जर काय करायची आहे ॲटलिस्ट हे जरी डोक्यामध्ये आपण धरून जर ठेवलं ना तर ज्या दिवशी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला काय भाजी करायची आहे ते लगेचच आपण भाजी घेतो आणि करायला सुरुवात करतो. त्यामुळे आपला बराचसा किमती वेळ वाचत असतो. आणि छोटे छोटे काम जेव्हा आपण करत असतो किचनमध्ये तर त्यावेळेस प्रत्येक काम करत असताना त्याला स्मार्टपणे करण्याचं थोडासा प्रयत्न करायचा. जसं की आता बऱ्याचदा आपण किचनमध्ये ना कांदा सोलत असतो किंवा काकडी सालत असतो, बटाटा सोलत असतो. तर जे काही आपण सोलण्याच्या वस्तू वापरतो ना तर त्यावेळेस आपण किचनवर असा एक छोटासा डस्टबिन ठेवला आणि त्या डस्टबिनमध्ये जर आपण कुठलीही आपल्या ज्या डस्टबिन बॅग्स असतात किंवा प्लास्टिक बॅग ज्या असेल ती जर आपण जर टाकली ना आणि लगेचच आपण सोललं आणि लगेचच त्या डस्टबिन बॅगमध्ये जर आपण टाकून दिलं ना तर काय होतं माहिती आहे का, आपल्या किचनवर पसारा होत नाही आणि ओला कचरा जो असतो ना तो डस्टबिनमध्ये व्यवस्थित साठवला पण जातो आणि डस्टबिन पण आपलं जास्त खराब होत नाही. आणि ज्यावेळी आपल्याला तो डिस्कार्ड करायचा आहे त्यावेळी फक्त त्याला स्टेपल पिन मारली की लगेचच तो डिस्कार्ड पण करता येतो. थोडंसं स्मार्टपणे आपण वर्क जर केलं ना तर नक्कीच आपलं कामं जे आहे ना ती पटपट होण्याससुद्धा मदत होते. आणि आपल्याला आहे ना केवळही ते धुवत बसारे तो डस्टबिन आणि मग त्याच्यानंतर तो कचरा दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये ओतून द्या किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये रॅप करा आणि मग तो फेका, ही जे काही वेळखाऊ गोष्टी आहे ना त्या कमी होण्यास खूप सारी मदत होत असते. त्यानंतर छोट्या छोट्या बरण्यांमधील वस्तू झालं, आपली ऑइल डिस्पेन्सर बॉटल झालं, ती 1 लिटरचं तेल संपलं किंवा बरण्यांमधील वस्तू संपल्या तर त्या लगेचच आहे ना क्लीन करायला घ्यायच्या, म्हणजे आपला नंतरचा कष्ट आणि वेळ वाचत असतो आणि एका वेळी कामाचे बर्डन येत नाही. आता अजून एक तुम्हाला महत्त्वाची मला गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळाना आपली लेकरं घरामध्ये ना पसारा करत असतात. तर त्यावेळी त्यांनासुद्धा आहे ना चांगल्या गोष्टींची सवय लागावी किंवा आपण जे काही काम करतो आहे त्याचं महत्त्व त्यांनाही कळलं
कळलं पाहिजे की जेणेकरून ते घरामध्ये पटकन जास्त भांडे काढले जाणार नाही. तर बऱ्याचदा मुलांचं कसं असतं, एक ग्लास काढला की लगेचच वाटी काढायची, पुन्हा दुसरा ग्लास काढायचा आणि मग खूप सारे भांडे ना किचनवर जमा होत असतात. तर मी ना किमयाच्या बाबतीमध्ये एक अशी गोष्ट इम्प्लिमेंट केली आहे की ती मी तुम्हाला सांगावीशी वाटते की जेव्हा कधी ती म्हणजे किचनमध्ये येत असते ना, आता थोड्या वेळापूर्वीच मी जेव्हा भांडे पुसत होती ना, त्यावेळेस मी किट्टूला बोलली की तू मला आहे ना भांडे ट्रॉल्यांमध्ये लावायला मदत कर. म्हणजे तिने मला सांगितलं की मला 100 पेजेस वही पाहिजे. तर मग मी तिला सांगितलं की तुला ते अर्न करावं लागेल. तर म्हणे आई मी आता कुठे जाऊ पैसे अर्न करण्यासाठी किंवा कमवण्यासाठी, तर तू मला वही देशील. तर म्हटलं ते करण्याची काहीच आवश्यकता नाही, तू मला हेल्प कर, भांडे ना ट्रॉल्यांमध्ये लावू लाग, मी तुला लगेचच उद्या 100 पेजेस वही घेऊन देते. तर मग तिने मला आहे ना छान ते ट्रॉल्यांमध्ये भांडे लावू लागली आणि सगळ्यात शेवटी ती जी मला बोलली ना ते महत्त्वाचं की आई तू किती दमत असेल ग एवढे भांडे लावल्यानंतर. तर मग मी तिच्याकडे बघून हसली आणि मस्तपैकी हसत हसत निघून गेली ती. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून ना आपण जर मदत जर घेतली ना आपल्या घरच्यांची, तर बराचसं आहे ना आपलं काम पटपट व्हायला सुद्धा मदत होती. 2 हाताने काम करण्यात आणि 4 हाताने काम करण्यामध्ये नक्कीच खूप फरक पडत असतो. तर ह्या आणि अशा ज्या काही गोष्टी आहे हेच खरं रहस्य आहे, हेच खरं गुपित आहे की ज्यामुळे मी माझ्या किचनची कामं ही पटापट आवरत असते आणि स्वतःला फ्रेश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते, की ज्यामुळे कामं करायला सुद्धा आपल्याला खूप सारा उत्साह आणि आनंद वाटत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा की ज्यामुळे ना मला एक एनर्जी वाटते किंवा उत्साह वाटतो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.